तुझं नाव काय आहे? माझं नाव मानसी विनय तू संत. कुठची आहेस? मी पुण्याची आहे, एकदम महाराष्ट्रीयन मुलगी. इंटिरियर करायचं कधी ठरवलं आणि कसं? इंटेरियर करायचं मी 8th स्टँडर्ड पासून ठरवलेलं. मला खूप क्रिएटिव्हिटी, ड्रॉइंग, स्केचेस ह्या सगळ्यामध्ये इंटरेस्ट होता. हळूहळू इंटेरियरचा क्रेज माझ्यामध्ये 11th-12th मध्ये डेव्हलप झाला आणि फायनली मी माझं करिअर चूज केलं इंटेरियर डिझायनिंग करण्याचं. आपल्याला जर इंटेरियर करायचं असेल तर 10वी नंतर कसं करायचं? इंटेरियर डिझायनिंग जर 10वी नंतर करायचं असेल तर 2 पर्याय आहेत. पहिलं म्हणजे तुम्ही 11th-12th कॉमर्स किंवा सायन्स घ्या, किंवा सेकंड ऑप्शन इज की तुम्ही डिप्लोमा करू शकता. 6 months 1 yearचे डिप्लोमा आहे. पण मी 11th-12th सायन्स साईड घेतली होती आणि त्याच्यानंतर मी इंटेरियर डिझायनिंग केलं होतं. इंटेरियरचं कॉलेज कोणते कोणते आहेत आणि किती वर्षाचा साधारण कोर्स केला पाहिजे? इंटेरियर डिझायनिंग मध्ये पुण्यामध्ये खूप कॉलेजेस आहेत. मी BNCA कॉलेज ऑफ इंटेरियर डिझायनिंग मधनं 4 yearsचा कोर्स केला होता आणि त्याच्यानंतर मी माझं फ्रीलान्सिंग आणि जॉबची जर्नी सुरू केली. इंटेरियर डिझायनिंग करावं की आर्किटेक्चर करावं? इंटेरियर डिझायनिंग म्हणजे तुम्ही घराचं आतलं इंटेरियर करतात. आर्किटेक्चर म्हणजे तुम्ही बिल्डिंगचं स्ट्रक्चरल डिझाईन करता किंवा बिल्डिंग डिझाईन करता. तर तुम्हाला नक्की कशात इंटरेस्ट आहे? तुम्हाला इंटेरियर्स मध्ये इंटरेस्ट आहे का तुम्हाला एक्सटिरियर्स किंवा आर्किटेक्चरल स्पेसेस आणि आर्किटेक्चर मध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही ते करू शकता. इंटर्नशिप केलेलं योग्य आहे की जॉब करावा? इंटर्नशिप पहिले 6 महिने तर कॉलेज कंपल्सरी आहे असं म्हणतं. त्यामुळे इंटर्नशिप ही 6 महिन्याची असते. नंतर तुम्ही 3 वर्ष ऍटलिस्ट जॉब करायला पाहिजे. मी 1.5 ते 2 वर्षाचा जॉब केलाय, पण 3 वर्ष जॉब केला तर तुम्हाला चांगलं फील्डमध्ये आणि बँग ऑन उतरता येतं. तुमचे छंद काय काय आहेत? मला ड्रॉइंग, स्केचिंग, त्याच्यानंतर नेचरमध्ये फिरायला, फोटोग्राफी ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. त्यामुळे आणि ऑफकोर्स खादाडपणा करायला, तर ह्या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात. या चॅनलवर एक्झॅक्टली तुम्ही कोणत्या प्रकारचं कंटेंट पाठवणार आहात? ह्या चॅनलवरती मी ठरवलं आहे की मी डेली ब्लॉगिंग करेल. मी इंटेरियर डिझायनर्सला स्किल डेव्हलप करायला किंवा ओव्हरऑल इंटेरियर डिझायनर्सला पैसे कसे कमवायचे ह्यासाठी मी मदत करेल. आणि अजून काही वेगळे चॅलेंजेस, क्रिएटर्स सोबत कोलॅब्स आणि खूप काही. युट्यूब चॅनल सुरू करण्याच्या मागचा हेतू काय आहे? यूट्यूब चॅनल सुरू करायच्या मागचा हेतू असा की मला फ्रेंड्स सोबत कनेक्ट करायला, नवीन फ्रेंड्स बनवायला खूप आवडतं आणि ओव्हरऑल लोकांना हेल्प करायला पण मला खूप आवडतं. तर मी विचार केला की एका इंटेरियर डिझायनरची रॉ लाईफ कशी असते, डे टू डे लाईफमध्ये ते काय करतात, कसे पैसे कमवतात, काय स्ट्रगल्स असतात आणि फ्रेंड्स बनवायला, कम्युनिटी बनवायला मी हा युट्यूब चॅनल सुरू केला. तुमचं एखादं सोशल मीडिया हँडल अजून असेलच? हो, माझं इंस्टाग्राम वरती 11K फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामचं हँडल आहे फेलिज द डिझाईन स्टुडिओ. त्यामध्ये मी खूप मज्जा, मस्ती आणि लोकांना इंटेरियर डिझायनिंग नॉलेज आणि त्यांचं स्किल डेव्हलप करायला मदत करते. त्यामुळे जर तुम्ही मला इंस्टाग्राम वरती नसेल फॉलो करत आहात तर तुम्ही मला फॉलो करा फेलिज द डिझाईन स्टुडिओला. तिकडे काय काय मज्जा मस्ती होते आणि डे टू डे लाईफमध्ये छोट्या छोट्या काय गोष्टी असतात, काय स्ट्रगल्स असतात आणि लोकांच्या किंवा इंटेरियर डिझायनर्सच्या लाईफमध्ये प्रॅक्टिकली काय काय प्रॉब्लेम्स येतात, ते कुठले कुठले इश्यूज फेस करतात, ह्या सगळ्या गोष्टी आणि बिहाइंड द सीन्स तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळतील. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मटेरियल नॉलेजेस, इंटेरियर डिझायनिंग बद्दल वेगळं वेगळं नॉलेज, ह्या सगळ्या मज्जा मस्ती, गमती जमती मी तिकडे करत असते. तर तुम्ही मला नक्की तिकडे फॉलो करा. मानसीच्या 3 जीवापाड गोष्टी. मला कॉफी प्यायला खूप आवडते, त्यामुळे पहिलं कॉफी. त्याच्यानंतर इंटेरियर डिझायनिंग हे माझं नुसतं करिअर प्रोफेशन नसून हे माझं पॅशन आहे. त्यामुळे इंटेरियर डिझायनिंग ऑलवेज. आणि त्याच्यानंतर मला ट्रॅव्हलिंग आणि
खादाडपणा करायला खूप आवडतो, त्यामुळे ओव्हरऑल एक्सप्लोअर करायला मला खूप आवडतं. त्यामुळे दिस इज व्हॉट इज मानसी संत. आणि मला खूप फन वेनी एकमेकांशी इंटरॅक्शन करायला पण खूप आवडते. मला पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुमचं नाव काय, तुम्ही कुठून आहात आणि तुम्ही काय करता. मला हे ऐकायला आणि मला हे वाचायला खूप आवडेल, त्यामुळे कमेंट्समध्ये सांगा. तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सर्कलमध्ये कोणी इंटेरियर डिझायनर्स असतील आणि त्यांना काही नॉलेज हवं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठला हवाय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.